नमस्कार. आज आपण कृषी मित्र प्रकल्पातून निफाड विभागातून आज ते शेतकरी आपल्याकडे कायम कृषी मित्र प्रकल्पावर सल्ला देते असे आपले शेतकरी संतोष गवंदे पाटील यांचे जे आपले मिश्र क्रॉप व्हरायटी म्हणजे फळबागामध्ये काम करतात. तर त्यांनी ॲपल बोर तसेच पेरू आणि काही थोड्याफार प्रमाणात शेवगा आणि निमोनी यावरती काम चालू असते आणि काही गायींसाठी चारा दुग्ध व्यवसायासाठी. यावरती आपण जे सेंद्रिय पद्धतीने कसं आपण पिकं घेतो त्यासाठी लागणार जे निविष्ट आहे आणि त्याच्यातून शेण गोमूत्र या पलीकडे जे फवारणी आणि त्याच्यासाठी खत उपलब्ध करण्यासाठी आपण जे बाजारातून आज खत आणतो त्या खताची किंमत आवडावी किंमत आपल्याला त्याची मात्रा किती आणि कशी ती माहीत सुद्धा नाही राहत. पण आज कोणतं खत घ्यायला गेलं तर 1200 2 1500 पर्यंत खतं मिळतात. ते खतं आपण जे टॉनिक बनवले ते घरी कसे बनवले आणि फवारणीसाठी मधून कशा पद्धतीने ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतो. आज आम्ही तुमच्या शेतामध्ये येऊन तुमची जी कृषी पद्धती पाहिली ती आम्हाला खूप आवडली आणि त्या कृषी पद्धतीमध्ये जे कायम वारंवार 12 महिने जे खताचं व्यवस्थापन करतात कीड नियंत्रण करतात कशा पद्धती करतात त्या पद्धतीने सांगा. हे वापरतात किडी नियंत्रणासाठी आपण निंबोळी अर्क बनवलेला आहे. हा निंबोळी कुटून गुळ मिक्स करून आणि तो बनवलेला आहे. हा फवारणीसाठी वापरतोय आपण. हा 15 लिटरला 50 ml घेतोय. कधी टाकला तो बनवायला आणि आता हे कमीत कमी म्हणजे आता 90 दिवस कमीत कमी लागतात. ते बनायला 60 ते 90 दिवस लागतात. 90 दिवसानंतर मग ते आपण वापरतो. हे दुसरं आहे उंबर टॉनिक. हे खास अमिनो ऍसिड म्हणून वापरतो आपण. हे फक्त याच्यात वापरतो ड्रिचिंगसाठी. त्यामुळे आपण किती 2 किलो उंबर घेतले होते आणि 2 किलो त्याच मापात गुळ घेतला होता. आपण त्याचं ते मिक्स करून ते याच्यात ठेवलेलं आहे. हे 90 दिवसानंतर तयार होते आणि त्याच्यानंतर आपण 200 लिटरला 500 ml याचं प्रमाण घेतो. एका एकरासाठी सरासरी 500 अर्धा लिटर वापरतो. आणि हे आहे फ्रूट एन्झाईम. याच्यात 6-7 प्रकारचे फळं आणि 2-3 प्रकारचा भाजीपाला पालक फ्लावर जो स्वस्तात मिळेल तो आणि बाकीचे जे स्वस्त फळं काय आपल्या बागेतली फळं वापरून हे तयार केलं होतं आपण. आणि हे फवारणीसाठी गार्गे एन्झाईम म्हणतात याला. तर हे फवारणीसाठी आपण 15 लिटरला 50 ते 60 ml घेतो. आणि हे आहेत फिश ऑइल. फिश ऑइल हे आपण बनवायला 2 किलो मासे व 2 किलो गुळ घेतलेला होता. जे स्वस्त मासे आहेत ते आणि 2 किलो गुळ घेतला. त्याच्यात ते बनवायला 60 ते 90 दिवस याला पण लागतात. हे बनल्यानंतर हे फक्त आपण ड्रिचिंगसाठीच वापरतो. याच्यात अमिनो प्रोटीन्स वगैरे इतर जे घटक आहेत जे महागड्या औषधात असतात, महागड्या कंपन्या जे वापरतात औषध ते घटक याच्यात तयार होतात. आणि हे पण 200 लिटरला आपण 300 ते 500 ml घेतो आणि याची ड्रिचिंग करतो. याचे सगळ्यात खास रिझल्ट याचे आहेत. बाकीचं शेवगा टॉनिक आहे तिकडे. त्याच्यात शेवगा आणि कपाळपुटी याच्यापासून आपण कीटकनाशक बनवलेलं आहे. कीटकनाशक प्लस स्टिकर हे तर हे आपण साधारण 1-1.5 किलो हे घेतलंय शेवगा आणि ते कपाळपुटीचा पाला तो एकत्र करून आणि त्याच्यात थोडा 100 ml गुळ आणि 5-6 लिटर पाणी या पद्धतीने ते बनवलेलं आहे. हे तयार व्हायला 60 दिवस लागतात. आणि ते आपण 100 ml प्रतिपंप 15 लिटरला त्या पद्धतीने आपण फवारणी करतो. यामुळे तुमचं कीड नियंत्रण व्यवस्थित होत तुमचं खताची मात्रा जमिनीसाठी पोषक होते. त्याचबरोबर आपण सांगितलं त्या पद्धतीने तुमच्याकडे गोमूत्र आहे. तसंच आपलं गांडूळ पीचसाठी छोट्या टाकी बनवलेले वर्मी कंपोस्ट बेडसाठी लागणारं जे गांडूळ बेड आहे बीज आहे ते पण तिथं ड्रममध्ये तयार करतात. आणि ते नंतर इथे उकरड्यामध्ये त्यांचं पण गांडूळ टाकून ते पण चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने गांडूळ तयार होतं. अशा पद्धतीनं त्यांनी एकदम आपल्या शेतीसाठी लागणारा बाहेरून विकत आणण्यापेक्षा स्वावलंबी शेतकरी असा स्वतः तयार झाले. कुठून बाहेरून विकत न आणता आपला जो दैनंदिन व्यवहार खर्च आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी दररोज त्यांनी सांगितल्यानुसार का एक टोपली आपले फळं घेऊन गेल्यानंतर बाजारमध्ये बसल्यावर 500 रुपये 700 रुपये 800 रुपये सहज बाजारमधून दररोजचे उपलब्ध होते.
म्हणजे का दररोजचं जे आपलं दैनंदिन गरजा पूर्ण होण्यासाठी जे आपल्या उपलब्ध असलेला फळं आहे ते विकल्यानंतर त्यांचं रोज चालतोच. आणि त्यानंतर त्यांनी सगळ्या निष्ठा गरिबांना म्हणजे येणारा जो खर्च आहे त्यांच्या पिकावरती शेतीवरती तो खर्च पूर्ण झिरो झाला. शून्य खर्चातून त्यांनी एवढं उत्पादन करतात आणि त्यामुळे खूप व्यवसाय चालू आहे. आणि एकदम त्यांची आर्थिक परिस्थिती आज पाहिजे चांगल्या नोकरदार लोकांसारखी एकदम राहण्याची त्यांची पद्धत आणि ते पूर्ण त्यांचं नियोजन मॅनेजमेंट जे आहे ते एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने आज आपण संतोष गावंडे पाटील या समृद्ध शेतकरी म्हटले तरी चाललं अशा शेतकऱ्यांकडून आपण त्याच्यातून या माध्यमातून आपण जाणून घेतो त्यांची पीक पद्धत कशी आणि जमीन सुपीक होण्यासाठी काय लागतं. या माध्यमातून जे सुपीक लागतं नुसतं बोलण्यासाठी नाही त्यांनी करून दाखवलं आणि करून दाखवल्यानंतर इतर शेतकऱ्यांना पण त्यांना सांगण्यासाठी असं आहे का तुम्ही सुद्धा हे करत असताना एकदम छोटे छोटे वस्तू किंवा एकदम लहान यंत्रांमध्ये आपण निविष्ठा घरी बनवल्या तर ते पुढे आपल्याला फवारणीसाठी आणि खतासाठी आपण जे आम्ही शेत लागेल मायक्रोड्रेन लागेल काही छोट्या छोट्या जे कमतरता राहते पिकामध्ये यांनी ते सोडून सूक्ष्म अन्नद्रव्य ते आपण पूर्ण होतात. अशा पद्धतीने चांगलं नियोजन केलं आणि त्यासाठी आपल्या कृषीमित्र प्रकल्पातून पुढील त्यांच्या येणाऱ्या आणखीन फळबागेसाठी किंवा शेतीसाठी भरभरून शुभेच्छा देऊ आणि इथून पुढे असंच त्यांनी सेंद्रिय शेतीची वाटचाल पुढे चालू ठेवावी अशी आमची एक ईश्वरचरणी प्रार्थना.